ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जर का एखादा व्यक्ती प्रभू येशूच्या प्रेमामध्ये पडत असेल, जर का एखादा व्यक्ती प्रभू येशूचा अनुयायी होत असेल, तर त्याला एकच कारण आहे. ते कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली निस्वार्थी सेवा, प्रीती आणि क्षमा. जो संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या श्वासाला किंवा घटकेला क्रूसावरून दिलेला होता, क्षमेचा संदेश, या संदेशामुळे अनेकांच्या जीवनाचा कायापालट झालेला आहे. अनेकांच्या जीवनाला कलाटणी मिळालेली आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्तासाठी प्रीती आणि क्षमा किती महत्वाची आहे हे आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. पुष्कळ वेळेला शिष्याने देखील प्रभू येशूच्या तोंडातून, मुखातून प्रीतीविषयी, ममतेविषयी किंवा क्षमेविषयी ऐकलेलं होतं. आणि म्हणूनच आज स्वतः पेत्र आपल्या मनातील जी शंका आहे, ती शंका प्रभू येशू ख्रिस्ताकडे म्हणून दाखवतो. तो सांगतो की किती वेळा मी माझ्या शत्रूला क्षमा करावी, 1 वेळा, 2 वेळा की 7 वेळा. 7 नंबर हा बायबलमध्ये परफेक्ट नंबर म्हणून समजला जातो. आणि म्हणूनच पेत्राने सांगितलं की 7 वेळा मी क्षमा करावी का? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त 70 वेळा सांगत नाही किंवा 490 वेळा सांगत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जितक्यांदा तुझा शत्रू तुझ्याकडे हात पसरविल क्षमेसाठी, नवीन संधीसाठी, तेव्हा आपण त्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे. आपण त्या व्यक्तीला क्षमा केली पाहिजे. जर ती व्यक्ती खरोखरच अंतःकरणातून पश्चाताप करत असेल आणि तो पश्चाताप आपला दिसत असेल, तर त्या व्यक्तीला संधी देण्यामध्ये अयोग्य असं काही नाही. आणि जेव्हा त्या व्यक्तीला आपण संधी देत असतो, क्षमा करत असतो, तेव्हा देवाचा आशीर्वाद फिरून आपल्यावरती येत असतो, उदंडाचा आशीर्वाद येत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आज पेत्राला सांगत आहे, क्षमा करणे हे ख्रिस्ती जीवनाचं कार्य आहे. कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटचा संदेश आणि अखेरचा संदेश जो मानव जातीला दिला, तो म्हणजे एकमेकाला क्षमा करण्यासाठी. आणि याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीने भारावून जाऊन आपल्या समोर एका संताचं उदाहरण आहे, फ्रान्सिस्कन धर्मगुरूचं उदाहरण आहे, की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं क्षमेचं जिवंत उदाहरण आपल्या जीवनामध्ये उतरवलं. एवढ्या प्रभू येशूच्या प्रीतीने तो न्याहून निघाला की त्याने आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती एका कैदीसाठी दिली. निष्पाप असताना देखील सुद्धा या धर्मगुरूला पकडण्यात आलेलं होतं. या धर्मगुरूचं नाव आहे फ्रान्सिस्कन धर्मगुरू मॅक्सिमिलियन कोल्बे, ज्याला काही चूक नसताना पकडण्यात आलं. आणि त्याच्याबरोबर जे 10 अजून आरोपी होते, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती. आणि जेव्हा त्या 10 पैकी एक जण रडतो, त्या सैनिकाकडे गयावया करतो की माझ्या मागे माझी पत्नी आहे, माझे मुले आहेत, मला जाऊ द्या, तेव्हा त्याचे कोणीही ऐकण्यासाठी तयार नाही. तेव्हा हा धर्मगुरू मॅक्सिमिलियन कोल्बे त्या व्यक्तीची व्यथा पाहतो, त्या व्यक्तीचं ते ग्रहाने ऐकतो आणि त्याच्याऐवजी तो सैनिकाला विनंती करतो की मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहे. आणि थोडा क्षणभर त्या सैनिकाला आश्चर्य वाटते की हा धर्मगुरू निष्पाप असताना देखील आणि ज्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती, तो त्याचा नातेवाईक नसताना देखील हा मरण्यासाठी तयार होतो. म्हणजे काय प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण असली पाहिजे. आणि तो सैनिक त्या धर्मगुरूची ती रिक्वेस्ट स्वीकारतो आणि त्या 9 जणांबरोबर मॅक्सिमिलियन कोल्बेला देखील त्या खोलीमध्ये डांबण्यात येते. त्याने अनेक दिवस बिना अन्नापासून, फूडपासून ठेवण्यात येते.
त्याच्यापैकी बहुतेक जण मरून जातात आणि मॅक्सिमिलियन कोल्बे शेवटपर्यंत जीव मुठीत धरून होता. शेवटी तो मरत नाही म्हणून त्याला एका विषेचं इंजेक्शन देण्यात येते आणि त्याला तसं मारण्यात येते. परंतु मॅक्सिमिलियन कोल्बे यांनी सर्व जगासमोर एक सुंदर असं उदाहरण ठेवलेलं होतं की जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करते ती व्यक्ती इतरांवरती प्रीती करत असते आणि क्षमा करत असते. आज मॅक्सिमिलियन कोल्बे सारखा फ्रान्सिस्क धर्मगुरूचं उदाहरण आज देऊळमाता आपल्या समोर ठेवत आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर समाजामध्ये किती लोकांना मोडलेलं नातं शोधण्यासाठी कठीण जात असते, एकमेकांना क्षमा करण्यासाठी कठीण जात असते, आणि इथे मॅक्सिमिलियन कोल्बे सारखा व्यक्ती दुसऱ्यांना क्षमा करून इतरांऐवजी मरण्यासाठी तयार होतो. हे मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. आपण देखील आपल्या मनामधील जो राग क्रोध आहे तो आपण दूर ठेवूया, एकमेकांचे बिनसलेले संबंध जोडण्याचा प्रयत्न करूया आणि ख्रिस्ताची प्रीती केली आहे ती प्रीती आपण इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.